हॅलो गाईज, कसे आहात सगळे? नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मार्च 2025 हा वृषभ राशीसाठी कसा जाणार आहे. हेल्थ वाईज, करिअर वाईज, फायनान्स वाईज, रिलेशनशिप वाईज. ओके, तर आपण बघूया हेल्थ वाईज वृषभ राशीसाठी हा मार्च 2025 हा महिना कसा जाणार आहे. लक्षात असू द्या, तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघता हे जनरल रीडिंग आहे, स्पेसिफिक एका पर्सनचं नाही आहे. तर जसं तुमच्याशी कनेक्ट होईल, तुमच्या सिच्युएशनशी कनेक्ट होईल तसंच घ्या. ओके, वृषभ राशीसाठी हा मार्च 2025 हा महिना कसा राहणार आहे हेल्थ वाईज ते चेक करूया. सुरुवातीला छान वगैरे ओके दिसतोय मला हेल्थ वाईज, पण काही लोकांना थोडंसं एकटं एकटं राहूशी वाटेल. सॉलिट्यूडमध्ये किंवा स्वतःचं ॲनालिसिस करण्यात त्यांचा वेळ जाईल. लाईक मी काय करतो आहे, मला काय करायला पाहिजे, माझी ग्रोथ काय आहे आणि माझं उद्देश काय आहे लाईफचा, अशाच विचारांमध्ये ते गुरफटलेले असणार आहेत आणि लोकांपासून कट ऑफ राहण्याचा प्रयत्न करतील, एकटं राहण्याचा प्रयत्न करतील. अदरवाईज ह्या महिन्यात नवीन सुरुवात दिसते. यांच्या हेल्थमध्ये सुधारणा दिसते. जर जुने आजार असतील तर या महिन्यात बऱ्याचशा लोकांना चांगला गुण येणार आहेत आणि काही लोकांना सर्जरी करावी लागेल. नॉट सगळ्यांनाच, बट ज्यांची हेल्थ खूपच खराब आहे त्यांना सर्जरी वगैरे करावी लागू शकते. काही लोकांना हार्ट रिलेटेड आजारही असू शकतो. ओव्हरऑल मिक्स एनर्जी अशी आहे की सुरुवातीला चांगलं आहे आणि मध्येही चांगलं राहील आणि काही लोकांचे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स सुरू होऊ शकतात किंवा असतील. ओके, आता बघूया वृषभ राशीसाठी मार्च 2025 हा फायनान्शियली कसा राहील. मार्च महिना वृषभ राशीसाठी फायनान्शियली असं असणार आहे. काही लोक स्वतःवर खूप खर्च करतील, चांगले कपडे घेण्यात किंवा फिरण्यात किंवा स्वतःच्या ऐश आरामात पैसे इन्व्हेस्ट करतील. ओके, काही लोकांचा बिझनेस पण दिसतो इथे मला. त्यामुळे जेव्हा वृषभ राशीचे लोक स्वतःवर खर्च करतील तेव्हा त्यांना एक्सपेन्सेसला सामोरं जावं लागेल. तर आत्ता असं दिसतंय की फ्युचरमध्ये मार्च या महिन्यात काही लोकांना बॅलन्स करता येणार नाही आहे पैसा. थोडी जगलिंग राहील, म्हणजे येईल पैसा आणि जाईल, म्हणजे कुठं कसा खर्च करावा, किती करावा हे कळणार नाही. अदरवाईज काही लोकांसाठी खूप चांगलं आहे फायनान्शियली. काही लोकांचे पैसे ट्रॅव्हलिंगमध्ये खर्च होतील आणि नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज पण येणार आहेत तुमच्याकडे फायनान्शियली. लक्षात असू द्या, हे रीडिंग जनरल आहे, स्पेसिफिक व्यक्तीचं नाही आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल एनर्जी तुमच्याशी कनेक्ट होईलच असं नाही आहे. आता बघूया वृषभ राशीसाठी मार्च 2025 हा महिना रिलेशनशिप वाईज कसा जाणार. रिलेशनशिपसाठी वृषभ राशीचा हा महिना कसा असेल. मार्च महिन्यात मला बऱ्याचशा लोकांचे ब्रेकअप दिसत आहेत, सेपरेशन दिसते, कन्फ्युजन आणि स्टक एनर्जी दिसते, एंडिंग जास्त दिसते या महिन्यात बऱ्याचशा लोकांची. सुरुवातीला इगोइस्टिकपणा राहील रिलेशनशिपमध्ये, कंट्रोलिंग नेचर राहील आणि लॉजिकल गोष्टींवर ज़्यादा फोकस राहील. दुसऱ्या पार्टनरला कंट्रोल करणं किंवा थोडासा इगो दाखवणं या गोष्टी होतील.
पण जास्त करून या महिन्यात ब्रेकअप जास्त होतील असं मला दिसतं आहे रिलेशनशिप वाईज वृषभ राशीसाठी. आता बघूया वृषभ राशीसाठी करिअर वाईज हा महिना कसा राहील. मार्च 2025 वृषभ राशीसाठी करिअर वाईज कसा राहील. काही लोक ब्रेक घेतील या महिन्यात सुट्टीसाठी किंवा स्वतःच्या आरामासाठी. सुट्टी काढून आराम करणार. काही लोक कन्फ्यूज असणार आहे त्यांच्या वर्क प्लेसवर डिसिजन घ्यायला, त्यांना काही गोष्टी समजणार नाही आहेत. काही लोक टीमवर्क एकत्र येऊन काम करणार आहेत. नवीन प्रोजेक्ट सुरुवात करू शकतात काही लोक. न्यू अपॉर्च्युनिटीज मिळू शकते काही लोकांना. ओके, ओव्हरऑल बॉटम ऑफ द एनर्जी आहे द मून. काही लोक स्ट्रेस आउट राहणार आहेत वृषभ राशीचे. ओके, शेवटी एक गायडन्स देते तुम्हाला. एंजल गायडन्स येते वृषभ राशीसाठी ओव्हरऑल मार्च 2025 या महिन्यासाठी. मार्च 2025 या महिन्यात वृषभ राशीसाठी ही गायडन्स आहे की जे निगेटिव्ह रिलेशनशिप्स असतील ते लेट गो करा, सोडून द्या, त्याच्यातून बाहेर पडा. ज्या निगेटिव्ह हॅबिट्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चालू आहेत तर त्या सोडाव्या लागतील. तेव्हाच सिच्युएशन इम्प्रूव्ह होईल फ्युचरमध्ये या निगेटिव्ह गोष्टी सोडल्यानंतर इम्प्रूव्हमेंट येईल लाईफमध्ये. आणि तुमच्या मनात कोणता जर प्रश्न असेल तर त्याचा आन्सर येस आहे. जर तुम्हाला कोणाची हेल्प हवी असेल या टायमाला तर हेल्प मागा दुसऱ्यांकडून. दॅट्स ऑल. हे होतं राशीफल वृषभ राशीचं मार्च 2025साठी. थँक्यू फॉर वॉचिंग मी.